नमस्कार. तेजस्विनी पंडित या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपला पहिला व्हिडिओ किंवा अभ्यासक्रमाचा पहिला पाठ आपण आजपासून सुरू करूया. ज्या पाठाचं नाव आहे बोलतो मराठी आणि लेखिका आहे डॉक्टर नीलिमा गुंडी. तर या पाठात लेखिकेने काय सांगितलेलं आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. तर या पाठात लेखिका म्हणतात की मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे मराठीमध्ये विनोद निर्मिती कशी होते किंवा व्युत्पत्ती कोशात शब्दाची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते. आता विनोदाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तर बघा, आपण नेहमी म्हणतो बघा आपल्याला की आपल्याला इंग्लिश येत नाही आणि मराठी खूप चांगलं येतं, पण विनोद याचा अर्थ किती जणांना माहिती आहे? आता मी विनोदाऐवजी जोक म्हणलं की लगेच तुम्हाला कळतं बघा. तर जोक म्हणजेच विनोद. तर मराठीचा आपण जर योग्य वापर केला नाही किंवा मराठी भाषा योग्य प्रकारे आपण जर उपयोगात आणली नाही तर वेगवेगळा आपण जर बोलायला लागलो तर त्याच्यातून विनोद निर्मिती कशी होते हे या पाठातून लेखिकेने तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याच्यात हा पाठ सुरू करत असताना अजून एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ती म्हणजे कोणती? तर मराठी भाषेमध्ये व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. आता व्युत्पत्ती याचा अर्थ काय? तर तो जो मराठीतला शब्द आहे तो निर्माण कधीपासून झाला किंवा त्याचा मूळ शब्द काय आहे, त्याचा मूळ अर्थ काय आहे हे शोधणं म्हणजे त्या शब्दाची व्युत्पत्ती शोधणं. मग असं जर आपल्याला त्या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला माहिती नसेल, अर्थ जर आपल्याला माहिती नसेल तर त्याच्यातून वेगवेगळे अर्थ निर्माण होतात किंवा विनोद निर्माण होतात. तर मी काय म्हणत होते, शब्दाची व्युत्पत्ती माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे किंवा शब्दाचा मूळ अर्थ माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. मूळ जर शब्द आपल्याला माहिती नसेल किंवा आपण क्रियापद जर वेगळ्या पद्धतीने वापरलं तर त्याचा अर्थ सुद्धा बदलतो. तर केवळ क्रियापद बदलल्यामुळे अर्थ पूर्ण कसा बदलतो याचं उदाहरण लेखिकेने खूप छान दिलेले बघा, ते आपण बघू. तर बघा, परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? त्यावर नवऱ्याचं उत्तर काय पहा, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगारी. आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कळला का तुम्हाला? कारण त्या बाईने काय म्हणले, मी तुम्हाला उत्तप्पा बनवू का? या वाक्यात जर तुम्ही बघायला गेलात तर बनवणे हे क्रियापद आहे आणि हे बनवणे क्रियापद आपल्या मूळ मराठीतलं नाही, तर हे क्रियापद आहे हिंदीतलं आणि हिंदीतलं क्रियापद इथं मराठीमध्ये वापरल्यामुळं हा विनोद निर्माण झालेला आहे. तर ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं गुंतलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळेच पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा खरं तर अर्थ रूढ आहे. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. आता कळलं का तुम्हाला इथं विनोद कशामुळे झाला? त्या बाईंनी काय म्हणलं की मी तुम्हाला उत्तप्पा बनवू का? बनवू का म्हणल्यावर नवरा काय म्हणाला, नको, मी आपला माणूसच बरा. याच्याऐवजी जर त्या स्त्रीने मराठीतलं करू का हे क्रियापद वापरलं असतं तर विनोद निर्माण झाला असता का? अजिबात नाही. मग ती कशी बोलली असती, मी तुमच्यासाठी उत्तप्पा करू का? मग यावर नवऱ्याने सरळ उत्तर दिलं असतं आणि विनोद निर्मिती मात्र झाली नसती. दुसऱ्या तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. कालच्या तासिकेमध्ये आपण पहिल्या पाठाला सुरुवात केली होती, बोलतो मराठी. याच्यामध्ये आपण पाहिलं की मराठीमधलं क्रियापद जर आपण वापरलं नाही तर कशी विनोद निर्मिती होते. ज्याप्रमाणे मराठीमध्ये क्रियापदाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे शब्दप्रयोगाला सुद्धा महत्त्व आहे. तर हे शब्दप्रयोग, वाक्प्रचार यांचं मराठीमधलं महत्त्व आजच्या तासिकेला आपण जाणून घेऊ. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे,
टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आला नाही. हीच तर खरी भाषेची गंमत आहे. आता जे मी तुम्हाला शब्दप्रयोग वाचून दाखवले त्याच्यामध्ये खरं तर आपण बघायला गेलो तर मारणे याचा शब्दशः अर्थ आपण जर घ्यायला गेलो तर मारणे म्हणजे याचा अर्थ काय होतो, मार देणे. पण बघा आता जे जे मी शब्द प्रयोग केले तिथं मार देणे या अर्थाने हा शब्द कुठेतरी वापरला गेला आहे का? जसं गप्पा मारणे. आता आपण गप्पा मारतो तर कुणी कुणाला मारतं का? नाही. थापा मारणे, थापा मारणे म्हणजे काय? खोटं बोलणे. तर इथंही माराशी संबंधित काही अर्थ आपल्याला लागतो का? नाही. तर ही जी मराठीची गंमत आहे ही आपल्याला इतर कोणत्याही भाषेत पाहायला मिळत नाही. जसं इंग्रजी घ्या किंवा इतर कोणत्या भाषेचं जर तुम्ही उदाहरण घ्यायला गेलात तर तिथं त्या शब्दाचा तसाच्या तसा शब्दशः अर्थ निघतो. पण इथं मराठीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर एक शब्द घेतला तर त्याचे असे कितीतरी अर्थ निघताना आपल्याला दिसतात. म्हणून मराठी भाषेची ही एक आपल्याला काय सांगता येईल, श्रीमंती, की आपल्या मराठी भाषेमध्ये वेगवेगळे शब्दप्रयोग आपण वापरतो. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. जसं खस्ता खाणे, यामध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे. यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येईल. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अक्कलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. आता हा पॅराग्राफ जेव्हा मी वाचला तुमच्या लक्षात आलं का की शब्दप्रयोगाप्रमाणे आपण बऱ्याचदा बोलत असताना वाक्यामध्ये वाक्प्रचारांचा सुद्धा आपण उपयोग करत असतो. जसं खस्ता खाणे, खस्ता खाणे याचा अर्थ काय तर खूप अडचणींना तोंड देणे. जसं आपले आई वडील म्हणतात बघा, तुम्हाला मोठं करण्यासाठी मी खूप खस्ता खाल्लेल्या आहेत. तर आता खाणे म्हणलं की आपल्याला काय वाटतं, खाण्याचा पदार्थ. पण खस्ता खाणे याचा शब्दशः आपण अर्थ घ्यायला गेलो तर काय, अनेक अडचणींना तोंड देणे. तसं शब्दशः अर्थ घेतला खूप विचार करून आपल्याला वाक्य बोलत असताना त्या वाक्प्रचारांचा तिथं उपयोग करावा लागतो. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देते की आपल्या मराठीमध्ये दोन वाक्प्रचार आहेत जे आपल्याला सारखे वाटतात बघा. जसं खांद्याला खांदा लावणे आणि खांदा देणे. असं वरवर आपण बघायला गेलो तर दोन्ही वाक्प्रचारामध्ये तितकासा आपल्याला फरक दिसत नाही. पण खांद्याला खांदा देणे याचा अर्थ काय तर एखादा माणूस मरण पावल्यानंतर त्याला खांद्यावरून जे नेलं जातं त्याला म्हणतात खांदा देणे. आणि सहकार्य करणे याचा खांद्याला खांदा लावणे हा जो दुसरा वाक्प्रचार आहे याचा अर्थ मात्र काय, सहकार्य करणे. जसं एखाद्या कार्यालयामध्ये सर्व कर्मचारी एकमेकांना खांद्याला खांदा लावून काम करतात म्हणजे काय तर सहकार्य करतात. किंवा तुम्ही विद्यार्थी मित्र एकमेकांना मदत करता म्हणजे काय करता, खांद्याला खांदा लावता. मग आता खांद्याला खांदा लावणे याऐवजी जर तुम्ही खांदा देणे असा जर वाक्प्रचार केला किंवा वाक्यात उपयोग केला तर बघा अर्थाचा अनर्थ होईल की नाही. तुम्ही जर म्हणालात की मी माझ्या मित्राला काल खांदा दिला तर अर्थ लागेल का आपल्याला, नाही. उलट इथं अर्थाचा काय होईल, अनर्थ होईल. म्हणून प्रत्येक वेळी बोलताना आपल्याला विचार करून आणि कोणता वाक्प्रचार कुठे योग्य रीतीने वापरायला हवा हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता बघा की क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे. यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असेही म्हणायला हवे. याच्यातून लेखिकेला सांगायचे काय तर आपण मराठी भाषा वापरत असताना योग्य शब्दांचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर मराठीतील क्रियापदांचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर योग्य ठिकाणी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर केला पाहिजे, शब्दप्रयोगाचा वापर केला पाहिजे. आणि असं जर आपण करत असू तर खऱ्या अर्थाने आपल्याला मराठी भाषा येते
असं आपल्याला म्हणावं लागेल. भाषांमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. आता टेबल हा शब्द आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो, त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? आणि आजकाल आपल्याला असं वाटतं बघा की आपण इंग्रजी शब्द जर वापरायला लागलो तर फार भारी, किंवा आपण म्हणतो बघा काय भारी इंग्लिश बोलतो तो. खरं तर आपल्याला मराठी भाषा सुद्धा तितकीच चांगल्या पद्धतीनं बोलणं किंवा वापरता येणं हे महत्त्वाचे. कारण मराठी ही आपली काय आहे, मातृभाषा आहे. आपल्याला कुणी मराठी कधी शिकवली आहे का रे? तुम्हाला आठवतं का तुम्ही लहान असतानापासून की मराठी तुम्हाला बोलायला शिकवले की मराठी असं बोलायचं असतं? काही गरजच नाहीये, कारण ही आपली भाषा कशी आहे, मातृभाषा. म्हणजे जन्मापासून आपल्याला ती मिळालेली आहे. आणि घरात सुद्धा आपल्या सगळेजण मराठी बोलतात, त्यामुळे आपोआपच आपल्याला ती मराठी भाषा यायला लागते. जसं घरामध्ये एखादं लहान बाळ आहे तर ते बाळ एक एक शब्द उच्चारायला लागतं बघा. जसं बाबा, आई, असं प्रत्येक पहिला शब्द उच्चारला की घरातले सगळे आनंदून जातात. तेव्हा त्याला कुणी शिकवलंय का की आई असं म्हणायचं किंवा बाबा तसं म्हणायचं? तर हे काय आहे, उपजतच गुण असतात. आपली मातृभाषा असल्यामुळं आपोआपच ती मराठी आपल्याला येत जाते. तर या मराठी भाषेचं महत्त्व आणि मराठी भाषेचं महत्त्व या पाठातून लेखिकेने आपल्याला सांगितलेलं आहे. या तासिकेत सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या 2 तासिकेपासून आपण या पाठातून मराठी भाषा आणि तिचा वापर म्हणण्यापेक्षा योग्य वापर कसा करावा हे पाहिलं. शब्दप्रयोग आणि वाक्प्रचार ही भाषेची श्रीमंती आणि खास शैली असते हेही पाहिलं. क्रियापदाचा आणि प्रत्ययाचा वापर चुकला तर अर्थाचा अनर्थ कसा होतो हेही आपण पाहिलं. या पाठात आता आज आपल्याला काय पाहायचंय, तर लेखिकेने या पाठामध्ये भाषेला नदीची उपमा दिली. आता नदी म्हणलं की काय होतं, बारीक सारीक पाण्याचे प्रवाह, ओढे, नाले या सगळ्यांचा प्रवाह सोबत वाहून पुढं पुढं जाते ती नदी. आता नदीची उपमा यासाठी लेखिकेने भाषेला दिली आहे. तर भाषेचं सुद्धा तसंच आहे बघा. आपण जर मूळ मराठी आपली भाषा पाहिली तर या भाषेमध्ये इतर भाषेतले कितीतरी शब्द या मराठीने आपलेसे केले आहेत आणि त्यांना सोबत घेऊन ती पुढं पुढं जाते. जसं आता आपल्या रोजच्या वापरातला टेबल हा शब्द आपण घेतला तर टेबल हा मूळ मराठी शब्द आहे का? नाही. मग कोणत्या भाषेतील आहे तो? इंग्रजी. मग टेबलासाठी मेज हा शब्द मराठीत वापरतात, हे किती जणांना माहिती आहे? तसंच रोजच्या तुमच्या आवडीची भाजी असते बघा, बटाट्याची. त्याच्यातला जो बटाटा आहे हा बटाटा शब्द सुद्धा फारसी भाषेतला आहे. किंवा तूप, भाकरी, अडकित्ता, खलबत्ता हे रोजच्या वापरातले जे शब्द आपण वापरतो ते तुम्हाला माहिती आहे का, मूळ कन्नड भाषेतले आहेत. किंवा पगार हा शब्द आपण वापरतो, वेतन हा शब्द आपण वापरतो, ते शब्द उर्दू भाषेतून मराठीने आपलेसे केलेले आपल्याला दिसतात. मग हे सगळे जे शब्द आहेत वेगवेगळ्या भाषेतून आलेले, ते वेगवेगळ्या भाषेतून आलेले सगळे शब्द आपल्या मराठीने आपलेसे केले. म्हणून लेखिकेने या पाठामध्ये भाषेला कशाची उपमा दिलेली आहे, तर नदीची उपमा दिलेली आहे. या सगळ्या गोष्टीमुळे लेखिकेने भाषेला कशाची उपमा दिली आहे? नदीची. अशीच जर आपण भाषेची व्युत्पत्ती शोधली. आता व्युत्पत्ती याचा अर्थ मी तुम्हाला पहिल्या तासाला सांगितलं होतं बघा. व्युत्पत्ती याचा अर्थ काय, तर शोध घेणे. म्हणजे एखादा शब्द मूळ कुठून आला आहे याचा शोध घेणे. आता याचा शोध जर आपण घेतला, याचा शोध घेण्यामागचं कारण काय आहे, तर त्यामधून आपल्याला खूप सारी माहिती मिळते. आता इथं बघा, एक मोरांबा हा शब्द उदाहरणादाखल दिलेला आहे. मोरांबा याचा अर्थ काय, आत्ताच उन्हाळ्याचे दिवस झालेले बघा, घरोघरी तुमच्या आईने सुद्धा मोरांबा घातला असेल. की जसं आंब्याचे काप करून त्याच्यामध्ये साखर घालून मुरून केलेला जो पदार्थ असतो त्याला आपण काय म्हणतो, मोरांबा. किंवा साखर आंबा असं सुद्धा म्हटलं जातं. असाच पदार्थ आवळ्यांचा सुद्धा केला जातो. आता या शब्दाचा आपण शब्दशः जर अर्थ घ्यायला गेलो किंवा या शब्दाची जर आपण फोड केली
तर मोर अधिक आंबा बरोबर मोर आंबा असं होतं. मग आता हा खायचा पदार्थ आणि मोर याचा अर्थार्थी कुठेतरी संबंध आहे का? नाही. मग आता हा मोरांबा शब्द कसा तयार झाला हे जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला कळतं की बघा, त्याचं मूळ जर आपण पाहायला गेलो तर मोरांबा या शब्दाचा मोराशी अजिबात संबंध नाही. मोरस म्हणजे साखर. आता साखरेला तरी मोरस का म्हणायचं? तर जुन्या काळी साखर मॉरिशियसहून यायची म्हणून तिला मोरस म्हटलं जायचं. अशी शब्दाची पाळमुळं किती दूरवर पसरलेली असतात ते आपल्याला त्याच्या उत्पत्ती पाहिल्यानं कळतं. जसं कदर करणे हा एक वाक्प्रचार आहे बघा. तर कदर करणे हा वाक्प्रचार आलेला आहे अरबी शब्दातून. आता कद्र याचा अर्थ काय आहे? तर गुणांची पारख करणारा. हा वाक्प्रचार आपण रोजच्या व्यवहारातही याचा वापर करतो पहा. कसं? तर एखाद्याने आपल्याला महत्त्व दिलं नाही किंवा आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर आपण सहजरित्या बोलून जातो की त्याला माझी कदरच नाही, म्हणजे माझ्या गुणांची पारख नाही. कदर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर गुणांची पारख करणे. असे वाक्प्रचार तुम्हाला परीक्षेत सुद्धा विचारले जातात. आता याच्यावर प्रश्न कसा येतो पहा. तर कधी कधी तुम्हाला वाक्प्रचार दिले जातात आणि त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा असा प्रश्न विचारला जातो. तर कधी कधी कंसामध्ये वाक्प्रचारही दिले जातात आणि खाली त्याला योग्य अशी वाक्यही दिली जातात. मग त्या वाक्यामध्ये कोणता वाक्प्रचार योग्य बसतो तो आपण निवडायचा आणि त्या वाक्प्रचाराचा त्या वाक्यात उपयोग करायचा. म्हणून वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ माहीत असणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. आता असं शब्दाच्या मुळापाशी आपण गेलो तर आपल्या चुकाही होत नाही. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. आता जसं अनुसया हे नेहमीच्या आपल्या ऐकण्यातलं नाव आहे पहा, पण मूळ शब्द अनुसया असा नाही तर कसा आहे? अनसुया. आता याही शब्दाची मोरांबासारखी आपण जर फोड करायला गेलो तर कशी होते? अन अधिक असूया. आता असूया याचा अर्थ काय? तर द्वेष, मत्सर. आता जिच्याकडे द्वेष, मत्सर नाही अशी व्यक्ती म्हणजे काय आहे? अनसूया. पण त्याचा अपभ्रंश आपण कसा करत आलो बघा. आज कुणालाही तुमच्या परिचयातल्या वगैरे व्यक्तीला विचारलं तिचं नाव काय आहे, ती सरळ सांगतात त्या काय म्हणतात? अनुसया. पण अनुसया हा योग्य उच्चार नाही तर तो शब्द कसा आहे? अनसूया. त्याच्यामुळे बघा की आता शब्दाच्या मुळाला जसं महत्व आहे तसं आपण तो भाषेत कसा वापरतो, त्या शब्दाला आपण कुठं तोडतो याला सुद्धा खूप महत्व आहे बघा. जसं सूतकताई, सूतकताई हा एक शब्द आहे. सूतकताई याचा अर्थ काय? तर सूत कातणे याच्यापासून तयार झालेला आहे शब्द सूतकताई. पण याला जर आपण मध्येच तोडलं आणि त्याचा उच्चार जर आपण असा केला सूतकताई असा केला तर कसा वाटेल? तसंच अजून एक शब्द आहे बघा, अक्षरशः. आपण असं म्हणतो अक्षरशः शब्द सलग आपण उच्चारतो, पण याच्यामध्ये हाही शब्द जर तुम्ही मध्येच तोडला म्हणजे अक्षर आणि शहा असं वेगवेगळं जर म्हणालात तर कोणाला वाटेल अक्षर हे मुलाचं नाव आहे का आणि शहा त्याचं आडनाव तर नाही ना, असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो. म्हणून हे दोन्ही शब्द उच्चारताना आपण त्याच्यामध्ये अंतर न ठेवता ते कसे उच्चारले पाहिजेत? सलग उच्चारले पाहिजेत. ते शब्द जर आपण मध्येच तोडले तर त्याचा अर्थ लागणार नाही. म्हणून वाक्प्रचार, शब्दप्रयोग याच्याप्रमाणे शब्दांचा योग्य उच्चार करणाऱ्याला सुद्धा खूप महत्व आहे. आता आपण मराठीमध्ये म्हणींचा वापर करतो बघा. ज्या म्हणींचा वापर आपल्याला सतत करायचा असतो. तर तुमच्या लक्षात आलं का? आजच्या तासाला आपण काय काय पाहिलं? तर शब्दांचा योग्य वापर कसा केला पाहिजे, त्याचा उच्चार कसा केला पाहिजे हे आपण आजच्या तासाला पाहिलं. तर इथं आपण आज थांबू. आत्तापर्यंतच्या आपण तासिकेमध्ये पाहिलं की मराठी भाषा वापरत असताना त्यातील क्रियापदाचा योग्य वापर कसा केला पाहिजे किंवा योग्य क्रियापद कसं लावलं पाहिजे किंवा योग्य प्रत्ययाचा वापर कसा केला पाहिजे. त्याचबरोबर शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची कशी खास शैली आहे किंवा भाषेमध्ये जेव्हा अनेक शब्द सतत येत असतात त्यामुळं लेखिकेने भाषेला
नदीची उपमा कशी दिलेली आहे. त्यानंतर भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे आपण शब्दाची व्युत्पत्ती शोधणे, हे सुद्धा आपण पाहिलं. यातून आपल्याला प्रत्येक शब्दाची नवनवी माहिती मिळत गेली. म्हणून त्याच्यानंतर आपण वाक्प्रचार पाहिले की जसं कदर करणे हा वाक्प्रचार उर्दू भाषेतून कसा आपल्याकडे आलेला आहे. त्याच्यानंतर आपण शब्द कसे उच्चारतो किंवा मध्येच जर आपण शब्द तोडला तर त्या शब्दाचा वेगळा अर्थ कसा निघतो हे पाहिलं. तर आज आपल्याला या तासामध्ये काय पाहायचं आहे, म्हणींचा सुद्धा आपल्याला भाषेमध्ये योग्य असा वापर करता आला पाहिजे. आता योग्य वापर करायचा म्हणजे काय, तर आपण रोज बोलताना अनेक म्हणींचा वापर करत असतो बघा. जसं एखाद्या व्यक्तीला जर एखादं काम येत नसेल आणि तो जर त्या कामाची टाळाटाळ करत असेल तर आपण सहज काय म्हणतो, नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे काम टाळण्याचा जर कोणी प्रयत्न करते तिथे ही म्हण एकदम चपल किंवा योग्य बसते. मग याच्यासाठी योग्य म्हणींचा वापर करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या म्हणी करेक्ट माहीत असणं आवश्यक असतं. जसं आपण इथं लेखिका म्हणते बघा की पुराणातील वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणामध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी. अशी आपली मग फजिती होते. तर आता इथं मूळ म्हण काय आहे, पुराणातली वानगी पुराणात. पण आपण मात्र काय म्हणतो, बोलता बोलता त्याचा अपभ्रंश. जसं मी कालच्या तासाला तुम्हाला सांगितलं की अनसूया हे खरं नाव असतं, पण त्यात आपण मात्र काय म्हणतो, अनुसया. त्याच्यामुळं काय झालेलं आहे की त्या शब्दाचा नीटसा अर्थ आपल्याला कळत नाही. आणि मी तुम्हाला म्हणलं की शब्दाचा अर्थ जर नीट कळायला हवा तर आपण व्युत्पत्ती कोशात तो शब्द, ती म्हण, तो वाक्प्रचार आपल्याला शोधता येतो. पण असंच जर तुम्ही पुराणातली वांगी पुराणात ही म्हण जर तुम्ही व्युत्पत्ती कोशात शोधायला गेलात तर तुम्हाला कुठंही तिचा शोध लागणार नाही. कारण इथं तुम्ही चुकीचा शब्द उच्चारलाय वांगी. वांगी याच्याऐवजी खरी म्हण कशी आहे, पुराणातली वानगी पुराणात. वानगी याचा अर्थ उदाहरण. म्हणजे एखादं उदाहरण जर द्यायचं असेल, आपण सांगतो बघा, जसं आपले आईवडील म्हणतात नेहमी की आमच्या काळी असं होतं, आमच्या काळी तसं होतं. तर कधी कधी तुम्हा मुलांना राग येतो बघा, सदा काय हे आपलेच उदाहरणं देत राहतात असं तुम्हाला वाटतं. आणि मग तुम्ही तिथं या म्हणीचा वापर करू शकता की कसं, पुराणातली वानगी पुराणात. म्हणजे तुमच्या काळी होतं ते होतं हो बाबा, पण आता त्याचं सांगून काय उपयोग आहे असं तुम्हाला वाटतं. म्हणून वानगी याचा अर्थ काय, उदाहरण. याच्यातून काय सांगायचं, तुमच्या काळातली उदाहरणं आत्ता आम्हाला देऊ नका असं तुम्हाला म्हणायचं असतं. म्हणजे याच्यातून सांगायचं आहे काय, तर आपण त्या म्हणींचा योग्य असा काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. किंवा ती म्हण नेमकी आहे कशी हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं. आणि याची माहिती घेण्यासाठी आपण व्युत्पत्ती कोश किंवा शब्दकोशाचा वापर करू शकतो. आता मराठीसुद्धा शब्दकोश असतात, हे तुम्हाला माहिती आहे का. जसं इंग्रजी डिक्शनरी तुम्हाला माहिती बघा, एखाद्या शब्दाचा जर अर्थ तुम्हाला समजेना तर तुम्ही लगेच इंग्रजीची डिक्शनरी काढता आणि त्यात त्याचा अर्थ शोधता. तसंच मराठीत सुद्धा काही डिक्शनऱ्या असतात ज्याला काय म्हटलं जातं, शब्दकोश म्हटलं जातं. आणि व्युत्पत्ती कोशसुद्धा असतात, त्याच्यामध्ये शब्दाची निर्मिती कशी झाली याचा पूर्ण इतिहास सांगितलेला असतो, त्याला काय म्हणतात, व्युत्पत्ती कोश. मग लक्षात आलं का तुमच्या की असे जर व्युत्पत्ती कोश, शब्दकोश वापरायची जर आपल्याला सवय असेल तर सहसा मराठी बोलण्यामध्ये आपल्या चुका होत नाहीत. आता बघा, जसं आपण आत्तापर्यंत शब्दप्रयोग, वाक्प्रचार, म्हणी यांच्याविषयी माहिती घेतली, तसंच काही वेळेला आपल्याला 2 शब्दरूपे सुद्धा सारखी दिसतात बघा, आणि ती आपल्याला चकवतात. आता शब्दरूप म्हणजे काय, तर शब्द एकच असतो पण 2 वेगवेगळ्या वाक्यामध्ये वापरल्यामुळं त्याचा अर्थ मात्र बदलतो. त्याचं उदाहरण लेखिकेने दिले बघा. जसं पहिलं वाक्य काय आहे, तर राजाचे कलेवर प्रेम होते. आणि दुसऱ्या वाक्यात काय म्हणलेले की अपघात स्थळी कडेला एक कलेवर पडले होते. आता या दोन्ही वाक्यामध्ये कोणता शब्द आलेला आहे, कला किंवा कलेवर हे शब्द आलेला आहे. तर पहिल्या वाक्यामध्ये जर आपण पाहायला गेले तर राजाचे कलेवर प्रेम होते असं म्हणले. आता इथं कला या शब्दाचा अर्थ काय होतो, तर एखादी कला, जशी नृत्यकला, चित्रकला, शिल्पकला आपण म्हणतो, तर तो अर्थ इथं आपल्याला घेतला तर त्या वाक्याचा आपल्याला संदर्भ लागतो. आणि दुसऱ्या वाक्यात मात्र काय म्हणले, अपघात स्थळी कडेला एक कलेवर पडले होते. आता इथं मात्र
कलेवर हे काय आहे? नाम आहे. नाम म्हणून वाक्यामध्ये ते वापरले आणि म्हणून नाम म्हणून आपण त्याचा अर्थ घ्यायला गेलो तर त्याचा मात्र अर्थ कसा निघतो? शव, प्रेत किंवा मेलेला माणूस. मग लक्षात आलं का तुमच्या की दोन्ही वाक्यामध्ये शब्द मात्र तोच आहे, पण वाक्याच्या संदर्भामुळे त्या शब्दाचा काय बदललेला आहे? अर्थ बदललेला आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर अशी भाषेतली शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिचे आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपल्यास मिळवायला हवे. आता पुढं लेखिका काय म्हणते बघा, की आपण जर आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर आपल्याला त्या भाषेची शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. आता शक्तिस्थळे म्हणजे काय असं जर तुम्ही विचारलं तर जे आत्तापर्यंत आपण शिकलो ते. शक्तिस्थळं म्हणजे काय? तर मराठी भाषा आपल्याला योग्य वापरता आली पाहिजे. त्याच्यामध्ये क्रियापदांचा योग्य वापर करता आला पाहिजे. योग्य त्या ठिकाणी म्हणींचा, वाक्प्रचारांचा, शब्दप्रयोगांचा आपल्याला व्यवस्थित वापर करता आला पाहिजे. हे जर आपल्याला आलं तर आपण त्या भाषेची काय जाणून घेतलेली आहेत? शक्तिस्थळे जाणून घेतलेली आहेत. आणि आपणच आपल्या भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. जसं आपण आपल्या आईचा मान राखतो त्याप्रमाणे आपण आपल्या भाषेचा सुद्धा मान राखायला हवा. याचं कारण काय आहे? तर या भाषेने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आता भावजीवन म्हणजे काय? तर आपल्या मनातल्या ज्या भावभावना असतात, जसं दुःख असेल, आनंद असेल, क्लेश असेल, मत्सर असेल की इतर कोणत्याही भावभावना असतील, त्या भावना योग्य रीतीने आपण कोणत्या भाषेत व्यक्त करू शकतो? तर आपल्या मातृभाषेतच व्यक्त करू शकतो. आपली भाषा ही नेहमी आपल्याला काय देत असते? आधार देत असते. त्यामुळं या भाषेशी आपलं नातं जिव्हाळ्याचं असायला हवं. जसं आपल्या आईशी मायेचं नातं असतं तसंच नातं आपलं भाषेशी सुद्धा असायला हवे. आणि म्हणून तिचं जास्तीत जास्त आपण काय मिळवायला पाहिजे? ज्ञान मिळवायला पाहिजे. पुढं लेखिका काय म्हणतात पहा, आपली भाषा ही हवेसारखी असते, आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. आता लेखिका असं म्हणते की भाषा म्हणजे काय आहे? हवा. जसं आपल्याला जिवंत राहण्यासाठी श्वासोच्छ्वास घ्यावा लागतो, म्हणजेच आपण काय करतो? तर हवा शरीरात घेतो आणि शरीरातली हवा बाहेर फेकतो. जरा विचार करा, आपल्याला जर श्वास घेण्यासाठी हवाच नसती तर आपण जिवंत राहू शकलो असतो का? किंवा श्वासोच्छ्वास घेऊ शकलो असतो का? तसंच भाषेचं सुद्धा आहे. भाषा जर नसती तर आपल्या मनातल्या भावभावना आपल्याला व्यक्त करता आल्या असत्या का? आणि मग आपल्या मनातल्या भावना जर आपल्याला व्यक्त करता आल्या नसत्या तर आपलं जीवन कसं असलं असतं? म्हणजे एकाच वाक्यातून, वेगवेगळ्या वाक्यातून आपण आपल्या मनातल्या भावना योग्य रीतीने व्यक्त करू शकतो, ते म्हणजे फक्त आपल्या मातृभाषेतून. जसं आपल्याला खूप आनंद झाला आहे, जसं दुःख झालं आहे, तर इतर भाषेतून आपण ते सहजासहजी म्हणजे उत्स्फूर्तपणे किंवा सहजरित्या व्यक्त करू शकत नाही, जितकं आपल्या मातृभाषेतून आपण व्यक्त करू शकतो. त्याच्यासाठी शेवटी लेखिकेने एक चांगलं उदाहरण दिले बघा. आता पाऊस पडत आहे, पाऊस पडणे या दोन वाक्यातून दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया कशा देता येतात. पहिल्या वाक्यात काय म्हणलंय? पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. आणि दुसरं वाक्य काय पहा, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. आता या दोन्ही वाक्यामध्ये दोन वेगवेगळ्या भावना व्यक्त झालेल्या आहेत. पहिल्या वाक्यातून आपल्याला आनंदाची भावना दिसते, कारण पावसाने स्वतः हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. या वाक्यातून त्या व्यक्तीला झालेला आनंद आपल्याला कळतो. तर दुसऱ्या वाक्यातून तो व्यक्ती काय म्हणतो की सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकवर पाणी पडले. आता पाणी पडणे हा एक काय आहे? वाक्प्रचार. पाणी पडणे याचा अर्थ काय? बेत फसणे. आता सकाळी सकाळी फिरायला जाण्याचा जो बेत होता त्या बेतावर तो बेत फसला. कशामुळं? तर सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे. म्हणजे एका वाक्यातून आनंद व्यक्त झालेला आपल्याला दिसतो, तर दुसऱ्या वाक्यातून त्या व्यक्तीची नाराजी दिसते. अशी अनेक वाक्य आपल्याला सुद्धा तयार करता येतात, ज्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या भावना लपलेल्या असतात. त्यातून आपले भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. जे शेवटी लेखिकेला काय सांगायचंय की अशी जर आपल्याला भाषेतली शक्तिस्थळे माहीत असतील तर आपण आपली ही मराठी भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचू शकतो आणि तिचं अबाधित्व आपण कायम राखू शकतो. ते कसं? तर ही मराठी भाषा वारंवार आपल्या बोलण्यातून आपण उपयोगात आणली तर. आजकाल आपण बघतो की इंग्रजी माध्यमाची खूप शाळा निघाल्यामुळं आपल्या घरातील लहान मुलांना धड मराठी शब्दसुद्धा माहीत नसतात बघा. आता सफरचंद त्यांना पाहिजे असेल तर सरळ सफरचंद म्हणत नाहीत, त्याच्याऐवजी काय म्हणतात ते, मला ॲपल दे. म्हणजे इतकी इंग्रजी भाषा. आता इंग्रजी भाषा येते यात वाईट काही नाही, पण त्याचबरोबर ॲपलला सफरचंदसुद्धा म्हणतात हे आपल्या मुलांना माहीत असलं पाहिजे. आणि हे कधी होईल? जर आपण त्यांना सांगितलं तर. म्हणून आता या पाठातून प्रत्येक पाठ काही ना काही आपल्याला शिकवण देत असतो बघा. नुसतंच तो पाठ करायचा, प्रश्न उत्तर पाठ करायचे आणि मार्क मिळवायचे हा त्याच्या मागचा उद्देश नसतो, तर त्यातून काही ना काही आपल्याला शिकायचं असतं. मग या पाठातून तुम्ही काय शिकणार? तर आपल्या मातृभाषेचा आपण जास्तीत जास्त वापर करायचा आणि दुसऱ्यांना सुद्धा ती बोलायला भाग पाडायचं आणि आपल्या भाषेचा आपण सन्मान राखायचा. हे लेखिकेने या पाठातून सांगितले. तर तो मराठी भाषेचा वारसा आपण सुद्धा आपल्या परीने पुढं चालवायचा. इथं हा आपला पहिला पाठ संपला.